दिंडनेरली गाव. दिंडनेरली गावातील सर्वांचे लाडके, प्रेमाने दादा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नागरिक सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी प्रकाश झाले. वयाच्या 100च्या उंबरठ्यावर असतानाही ते रोजच्या जीवनात तितकेच उत्साही, हसरे आणि कर्मशील होते. बिना चष्मा वर्तमानपत्र वाचणारे, शेतात स्वतः काम करणारे आणि गावातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांची विचारपूस करणारे असे दादा आता आठवणीतच उरले आहेत. काळाच्या ओघात त्यांचं वय 100त पोहोचलं, पण त्यांचा उत्साह मात्र तारुण्याचाच राहिला. केवळ 15 दिवसापूर्वीच त्यांनी वरात या चित्रपटात काम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. कॅमेऱ्यासमोर अगदी नैसर्गिक अभिनय करताना दादांचा चेहरा अभिमानाने उजळला होता. हेच सर्वांचे दादा आयुष्यभर रंगमंचावर जगणारे, असं म्हणत सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. त्यांच्या मागे 3 मुले, 3 मुली आणि 5वी पिढी आहे बरं का. 5 पिढ्या आपल्या डोळ्यांनी पाहणारे हे गावातील एकमेव व्यक्तिमत्व. ही बाबच त्यांच्या दीर्घायुष्याची आणि पुण्याईची साक्ष देते. दादा हे दिंडनेरली गावातील 100 पार करणारे एकमेव फेटेवाले ज्येष्ठ नागरिक होते. त्यांचा साधेपणा, गावाविषयीचं प्रेम आणि माणुसकीचा वारसा हे सगळं आता कायम स्मरणात राहील. आज दिंडनेरली गावात एकच भावना दाटून आली आहे. दादा गेले, पण त्यांच्या हास्यात, त्यांच्या शब्दात आणि त्यांच्या कामात ते कायम जिवंत राहतील. दिंडनेरली ग्रामस्थ परिवार व तारा न्यूज तर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.